आणशो पाण्यार नवरा आलाय थकून त्यांना आता पाणी देते आपण. बस काय राहील रानात गेलो पण सगळं वाटून झालं. कांदा जळून गेला, ऊस जळून गेलं, सोयाबीन जळून गेलं, कपाशी जळून गेलं, पाणी नाही गेली. कसं व्हायचं? कशाला काळजी करता, कशाला काळजी करता. थकून गेलो, हातपाय गुडघं दुखायला लागलं. रानाचं काम करतो विहिरीत पाणी नाही, बोर जळून गेलं, आटून गेलं, पाणी नाही बोर. पूर आल्यावर बघू आपण. हा पूर आल्यावर काय करायचं? पूर आल्यावर बघू आपण. पूर कमवते ती काळजी कशाला करायची. काय पोरांनी तुम्ही म्हणत सगळ्यांनी केलं तर आहे नाही. जेवण काय आण मला वाट जेवण. चालतं. हा हा आणते मी चालतं. काय चाललंय? बस कसं काय मागायला लागलं? लय महागा मोदीने वाढवली हा? बाबा. लय वाढवली कांद्याला मोदीने. बाजार नाही, पेट्रोल महाग, डिझेल महाग, तेल महाग. तेल महाग. कसं व्हायचं? हा मग काय आणि इकडे तर बाजार नाही शेतकऱ्याला अजिबात. कांद्याला भाव नाही. कांद्याला भाव नाही. कुठं चाललाय? तिकडे मोटर चालू करून येतो नळावर. असं होय. जाऊ का आता मग? मला मोटर चालू करायची. टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल. कसं व्हायचं ना का? होईन होईन. पाऊस पाणी पडणार, दुष्काळ पडलाय. एवढंच की पाडल्या बाहेर असते. हा काय अवघड आहे का? मोठा दुष्काळ. काय करायचं? पाऊस पाणी पडणार, दुष्काळ पडलाय, काय करायचं? विकायचं का ते दोन एकर? नाही पण हा? नाही पण हा? आता थोड्या दिवसात पाऊस पडेल पण विकून काय करणार आहे आपण. मग काय करायचं? शेतीमध्ये ते पिकवायला तर भविष्यात आपल्याला ते खायला मिळेल पण हा? आता आम्ही दोघं भाऊ आहे, विकल्यावर काय आहे? भविष्यात शेती मिळणार नाही, किती पैसे दिले तरी. आता शेतीमध्ये सोनं आहे. अरे पण आता दुष्काळ पडलाय, काय करायचं? त्याला पोराबाळांना खायला काय लग्न येऊ कशाने हा पण करायचं? आम्ही दोघं भाऊ कामात जाऊ, बायको आहे, काय घरी मदत करेल घरगुती. ह्याच्यानंतर काहीतरी असं व्यवसायात कांदा जळाला, ऊस जळाला, पाणी नाही, बोरला विहिरीला पाणी नाही. नाही. हा? तुम्ही काळजी कसं? करू नका. मी आईला सांगितलं काळजी करू नको, मी बायकोला पण सांगितलं अजिबात काळजी करायची नाही. मी आणि भाऊ आहे ना, काळजी करू नका. आपण मिरची बरं खाऊ पण सुखी समाधान आहे, आनंदी खाऊ. त्याच्यामुळे काळजी करू नका. जमीन वगैरे विकायची नसती. जमीन ही सोनं आहे. भविष्यात त्याच्या आपल्या किती 100 पिढ्या जातात त्या जमिनीत. त्याच्यामुळे जमीन विकायची नसते अजिबात. आपण हे म्हणजे आपण संध्याकाळी 2 घास कमी खाऊ पण सुखाने खाऊ, पण काळजी करू नका अजिबात. बघा बाबा, कोणा म्हणाय नको दुष्काळ पडलाय ना, आता काय करायचं? हा तशी काय. नमस्कार मित्रांनो, मी दीपक सोनवणे. नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी सोनवणे. आमचा व्हिडिओ आजचा हा शेतकऱ्यांविषयी आहे, कारण की शेतकऱ्यांना सध्या ज्या अडचणीत आहे, संपूर्ण देशामध्ये शेतकरी अडचणीत असल्यामुळं दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्ही ह्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेवढं शेतकऱ्यांना तुम्हाला पुढे नेता येईल तेवढं न्या. हा आमचा जो शेतकरी आहे तो जगाचा पोशिंदा आहे. तर आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा जो व्हिडिओ येईल तो अवश्य पहा तुम्ही मित्रांनो. थँक्यू. थँक्यू.